Welcome all in our integrated mathematics channel. So today we are discussing about how to solve symmetrical simultaneous differential equation. So first of all we will check what you mean by symmetrical simultaneous differential equation. A differential equation of the form dx divided by p is equal to dy divided by q is equal to dz divided by r, where p, q, r are functions of x and y. Okay, so in that case this differential equation is called as symmetrical simultaneous differential equation. तर या केसमध्ये या डिफरन्शियल इक्वेशनला काय म्हटलं जातं, सिमेट्रिकल सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं जातं. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे दोन मेथड आहेत. त्याच्यातली पहिली मेथड पहा, मेथड ऑफ ग्रुपिंग और कॉम्बिनेशन. ओके, याच्या मिनिंग मध्येच ते आहे पहा, ग्रुप करायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करायचे. ग्रुप करताना दोन रेशोचे ग्रुप करायचे. एक तर तुम्ही पहिला आणि दुसरा रेशो घेऊ शकता किंवा दुसरा आणि तिसरा किंवा पहिला आणि तिसरा घेऊ शकता. पण ते घेताना त्याच्यासाठी एक नियम आहे. तुम्ही जर dx आणि dy चा ग्रुप घेत असाल तर त्याच्यामध्ये z नसलं पाहिजे, p आणि q फंक्शन मध्ये z नसलं पाहिजे, किंवा z चं फंक्शन त्याच्यामध्ये आलं असेल तर ते कॅन्सल करता आलं पाहिजे. किंवा तुम्ही dy आणि dz या दोन रेशोचा ग्रुप घेत असाल तर या दोन रेशो मध्ये कुठेही x नसलं पाहिजे, किंवा एखादं x चं फंक्शन आलं असेल तर ते कॅन्सल करता आलं पाहिजे. अशी ती कंडिशन आहे. असे दोन ग्रुप चूज करायचे. पहिला ग्रुप चूज करायचा, तो सॉल्व्ह करायचा, ते पहिलं रिलेशन होईल आपलं. नंतर दुसरा ग्रुप चूज करायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. या पद्धतीने आपल्याला दुसरं रिलेशन मिळेल. अशी दोन रिलेशन म्हणजे या सिमेट्रिकल सायमल्टेनियस डिफरन्शियल इक्वेशनची सोल्युशन असणार आहे. तर याच्यातलं पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे पहा, dx upon y is equal to dy upon minus x is equal to dz upon x into e raised to x square plus y square. आता याच्यातले दोन रेशो आपल्याला घ्यायचे, तर चेक करायचं. पहिला आणि दुसरा मी जर घ्यायचं ठरवलं तर त्या दोघांमध्ये z नसला पाहिजे किंवा तो कॅन्सल झाला पाहिजे. पण या दोघांमध्ये z नाहीयेच. सो लेट first group is, I will say, instead of let I will say take first group dx upon y is equal to dy upon minus x. So solve this equation by variable separable form. Okay, variable separable form जो की आपण इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 2 मध्ये बघितलेला आहे तो या ठिकाणी यूज करायचा. तो आपण 12वी मध्ये पण पाहिलेला आहे. तर dx च्या साइडला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म काय सांगतो, ज्या साइडला dx आहे त्या साइडला सर्व x चे फंक्शन रिप्लेस करा, शिफ्ट करा, आणि ज्या साइडला dy आहे त्या साइडला सर्व y चे फंक्शन शिफ्ट करा. सो वी गेट -x dx is equal to y dy. So in that way we get x dx integrating. याला इंटिग्रेट करा, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झालेला आहे पहा. सो वी गेट मायनस इंटिग्रेशन x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन y dy. सो इन दैट वे वी गेट मायनस x स्क्वायर अपॉन 2 इज इक्वल टू y स्क्वायर अपॉन 2 प्लस कांस्टेंट c डैश. सो दिस बिकम मायनस x स्क्वायर इज इक्वल टू y स्क्वायर प्लस 2c डैश. सो इन दैट वे वी गेट x स्क्वायर प्लस y स्क्वायर इज इक्वल टू C1. ओके, या पद्धतीने रिलेशन मिळतं. मी काय केलं, हे मायनस एक्स स्क्वेअर आहे ते उजव्या साईडला पाठवलं आणि उजव्या साईडचं 2c डॅश आहे ते डाव्या साईडला पाठवलं, ते मायनस झालं आणि त्याच्याऐवजी मग मी पुट केलं मायनस 2c डॅश इज इक्वल टू C1. आम्ही नवीन कॉन्स्टंट घेतला. ओके, टेक सेकंड ग्रुप. आता आपल्याला सेकंड ग्रुप घ्यायचा आहे. तर सेकंड ग्रुप आता या दोघं आपण परत घेऊ शकत नाही, एकदा घेतलेली आपल्याला परत घेता येत नाही. मग आपल्याला नवीन ग्रुप घ्यावा लागेल. तर मी पहिला आणि तिसरा घेतला तर पहिल्यामध्ये dx आणि dz आहे, म्हणजे y नसला पाहिजे, पण इथं y आहे, तो कॅन्सल पण होणार नाही. मी जर दुसरा आणि तिसरा घेतला y चा, dy चा आणि dz चा, तर त्याच्यामध्ये x नसलं पाहिजे, तर इथं दोघांमध्ये x आहे पण ते एकमेकाला कॅन्सल होईल. ओके, म्हणजे हा ग्रुप मी चूज करू शकतो. So take second group become dy divided by minus x is equal to dz divided by x into e raised to x square plus y square. Okay, इथं हा x ला x कॅन्सल होतोय आणि आपल्याला भेटतोय पहा dy with minus sign is equal to dz divided by e raised to, इथं xy आहे पहा. ओके, x पण आहे y पण आहे, पण आपल्याकडे पहिलं रिलेशन आहे ते सांगतं x square plus y square is equal to कॉन्स्टंट आहे.
मग हे रिलेशन आहे याची मदत आपण इथं घेऊया, म्हणजे ई रेस टू झालं कॉन्स्टंट C1. सो इन दॅट वे वी गेट मायनस e raised to C1 dy is equal to dz. So in that way we get 0 is equal to e raised to C1 dy plus dz. Now integrate this. Integrating we get, याला इंटिग्रेट केलं तर आपल्याला भेटेल पहा C2 dash is equal to e raised to C1 कॉन्स्टंट आहे, dy चे इंटिग्रेशन आलं विथ रिस्पेक्ट टू y y प्लस dz चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू z आलं z. सो इन दॅट वे वी गेट C2 इज इक्वल, इथं डायरेक्ट C2 घेतलं तरी चालेल कारण सिम्प्लिफाय करण्यासारखं काही नाही. e raised to C1, पण C1 काय आहे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे into y plus z. So this is our another relation. So in that way we get two relation for x, y and z. So this is our solution. या पद्धतीने हे सॉल्व करायचं, एकदा ऑब्झर्व करा, इझिली तुमच्या लक्षात येईल. Now let's try to solve some more examples of simultaneous symmetrical differential equation. Symmetrical simultaneous differential equation is given dx upon y square is equal to dy upon x square is equal to dz upon x square plus y square. So x square into y square into z square. So first take first group. Take first group. पहिला ग्रुप हा dx आणि dy चा घेऊया. याच्यामध्ये z नाहीये, जे डायरेक्ट घेऊ शकतो. So dx upon y square is equal to dy upon x square. So this implies x square dx is equal to y square dy. Okay. Variable separable form मध्ये लिहिलं. So this implies after integrating we get integration x square dx is equal to integration y square dy. So this implies x cube divided by 3 is equal to y cube divided by 3 plus C1 dash. So this implies x cube is equal to y cube plus 3C1 dash. So this implies x cube minus y cube. y cube ला लेफ्ट साइडला शिफ्ट केलं, इक्वल टू हा जो कॉन्स्टंट आहे 3C1 dash, त्याच्याऐवजी मी घेतो फक्त C1. Since 3C1 dash is equal to C1. So this is first relation. Now for second relation, take second group. So take second group. Second group आपल्याला choose करायचा आहे. So I'll choose second and third. We can also choose first and third also. Okay. दुसरा आणि तिसरा आपण घेऊया. दुसऱ्यामध्ये x स्क्वेअर आहे, dy आणि dz आहे, म्हणजे x चं फंक्शन नको, इथं x स्क्वेअर आलेला, इथं पण x स्क्वेअर आहे, तर तो बरोबर कॅन्सल होईल. सो टेक सेकंड ग्रुप dy अपॉन x स्क्वेअर इज इक्वल टू dz अपॉन x स्क्वेअर y स्क्वेअर z स्क्वेअर. So this implies this x square will get cancelled, and now write this in variable separable form. dz च्या साइडला y चं फंक्शन आहे, ते dy कडे पाठवलं, ते झालं y square dy is equal to dz divided by z square. And now integrate this, we get integration y square dy is equal to integration z raised to minus 2 dz. z raised to minus 2 ला मी वरती घेतलं. So this implies y cube divided by 3 is equal to z raised to minus 1 divided by minus 1. Okay. Power मध्ये एक ऍड होणार आहे, प्लस कॉन्स्टंट C2 dash. Since integration of x raised to n dx is equal to x raised to n plus 1 divided by n plus 1 हा फॉर्म्युला यूज केला. So this implies y cube is equal to minus 3z raised to minus 1 plus 3 C2 dash. So this implies y3 plus 3 upon z, z raised to minus 1 खाली गेलं, काय झालं z raised to plus 1 झालं, आणि इक्वल टू इथं जो कॉन्स्टंट आहे त्याच्याऐवजी मी घेतो C2. Since C2 is equal to 3 C2 dash. So this is our second relation. In that way we get two relation in terms of x, y, z. हे आपलं फायनल आन्सर आलं. सिमिलरली तिसरा एक्झाम्पल आहे पहा, याच्यामध्ये पहिले दोघं आपण घेऊ शकतो, कारण पहिल्यामध्ये z आहे, दुसऱ्यामध्ये z आहे, ते कॅन्सल होईल. dx dy आहे म्हणजे z नको आहे. सो टेक फर्स्ट ग्रुप, टेक
first group as dx upon z into y square is equal to dy upon x square into z. So we get x square dx is equal to y square dy. So integrating we get integration x square dx minus integration y square dy is equal to constant किंवा मी इथे घेतो plus c1 dash equal to, so this become x cube divided by 3 is equal to y cube divided by 3 plus c1 dash. So this implies x cube is equal to y cube plus 3c1 dash. So this become x cube minus y cube is equal to c1. Okay, in that way we get first relation. Now find second relation. For that take second group, take second group. आपल्याला चूज करायचा आहे ग्रुप काय घ्यायचा ते आपण चूज करणार आहोत. आपण जर हा पहिला दुसरा आणि तिसरा घेतला तर या दोघांमध्ये z आहे, याच्यामध्ये x आहे, याच्यामध्ये नाही. x कॅन्सल झाला पाहिजे, तो कॅन्सल होत नाही. ओके, म्हणजे दुसरा आणि तिसरा आपण घेऊ शकत नाही. पहिला आणि तिसरा घेऊ शकतो का? तर पहिल्यामध्ये dx आहे, दुसऱ्यामध्ये dz आहे, म्हणजे y नकोय. इथं y चं फंक्शन आलेलं आहे y स्क्वेअर, इथं पण y स्क्वेअर आहे, ते कॅन्सल होईल. सो टेक सेकंड ग्रुप बिकम dx डिवाइडेड बाय z y स्क्वेअर इज इक्वल टू dz डिवाइडेड बाय y स्क्वेअर z. ओके, या पद्धतीने ते ग्रुप येतात. दोन्ही ठिकाणी z y स्क्वेअर आहे, ते कॅन्सल होईल आणि आपल्याला भेटेल dx इज इक्वल टू dz. नाउ इंटिग्रेट दिस. इंटिग्रेटिंग we get integration dx is equal to integration dz. So this is equal to integration of 1 with respect to x become x is equal to integration of 1 with respect to z becomes z plus constant c2. So second relation become x minus z is equal to c2. So in that way we get two relations by using grouping method or combination method. ठीक आहे, या पद्धतीने या टाइपचे एक्झाम्पल आपण सोडवत असतो. एकदा ऑब्झर्व करा, अजून 2-3 एक्झाम्पल या टाइपची तुम्ही घरी सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.